श्री स्वामी समर्थ. तर आता आपण अक्कलकोटमधून गाणगापूरला जातोय. अक्कलकोटचे सर्व व्हिडिओ बनवून झालेले आहेत आणि अक्कलकोटची सिरीज ही आपल्या यूट्यूबवरती आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान सिरीज आहे, त्यावरती पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणजे कुठं मी राहिलोय, कुठं मुक्काम केलंय, नाश्ता जेवण वगैरे कोणती सोय आहे, हे सर्व माहिती मी दिलेली आहे. आता मी गाणगापूरला निघतोय, तर रिक्षाने जातोय आणि रिक्षावर हा डायलॉग खूप छान लिहिलेला आहे, स्वामी मार्ग देतात माणूस कारणे देतो. हे एकदम बरोबर आहे. तर चला आपण याच रिक्षामध्ये जातोय अक्कलकोटच्या बस स्टॉपला आणि तिथून गाणगापूरला जातोय. तर चला तर आपला प्रवास सुरू करू. तर आता आपण अक्कलकोटच्या बस स्टॉपवरती आहे, गाणगापूरच्या गाडीचं वेट करतोय. येईल 10:30चा टाइम आहे, एक 5-10 मिनिटात येईल. तुम्हाला दाखवून देईल गाणगापूरला आपण कसं जातोय, काय तिकीट मला किती लागलं, अक्कलकोटवरून गाणगापूरला तिकीट किती लागलं, हे सर्व मी तुम्हाला दाखवून देणार आहे. तर फायनली 2 ते 2.5 तासाचा प्रवास करून आपण अक्कलकोट ते गाणगापूर आलेलो आहे. आता सध्या आपण गाणगापूरमध्ये, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता दत्त महाराजांचं म्हणजेच नरसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर आहे, दत्त महाराजांचे दुसरे अवतार. तर आपण आतमध्ये जाऊ आणि महाराजांचं दर्शन घेऊ. तर आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता नरसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका आतमध्ये आहेत. तर आपण आतमध्ये जाऊ आणि निर्गुण पादुकांचं दर्शन घेऊ. तुम्हालाही मी दर्शन घडवतो, व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला तर आपण आतमध्ये जाऊ. आपल्यासोबत आहेत नरसिंह सरस्वती महाराजांच्या म्हणजेच गाणगापूरच्या मंदिराची पुजारी, आणि यांच्याकडून आपण मंदिराची आणि महाराजांची माहिती जाणून घेऊ. श्री गुरुदेव दत्त. हा स्थान गाणगापूर स्थान श्रीमंत नरसिंह सरस्वती महाराजांचा लीलास्थान आहे. म्हणजे दत्त महाराजांनी कलियुगामध्ये भक्तोद्धारासाठी मुख्य 2 अवतार घेतलेले आहे, श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती. श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थान पीठापूर आणि त्यांचं लीलास्थान कुरुवापूर आहे. ते कर्नाटक आणि आंध्र बॉर्डरच्या कृष्णा नदीमध्ये म्हणजे एक आयलँड आहे, ते कुरुवापूर म्हणून, तिथे त्यांचं लीलास्थान आहे. त्यानंतर नरसिंह सरस्वतींनी वचन दिल्याप्रमाणे त्यांनी कारंजा नगरामध्ये महाराष्ट्राच्या लाडकारंजामध्ये नरहरी म्हणून नावाने अवतार घेतले आणि 8व्या वयामध्ये त्यांनी काशीमध्ये योग साधना करताना नरसिंह सरस्वती म्हणून शंकराचार्य परंपराचा संन्यास
आश्रम घेऊन भारतवर्षाच्या परिक्रमा करत सगळे भक्तोद्धार करत माधव सरस्वती इत्यादी योग्य लोकांना संन्यास दीक्षा देऊन नरसोबावाडीमध्ये 12 वर्ष वास्तव्य केले आणि औदुंबरमध्ये चातुर्मास्य करून शेवटी गाणगापूरमध्ये येऊन 32 वर्ष राहिले. गुरुचरित्रात उल्लेख अनेक लीला ह्या स्थानी दाखवले. त्यांनी इथे राहायच्या जागेमध्ये त्यांनी मठ बांधून त्या मठामध्ये त्यांनी अनेक लीला दाखवून भक्तोद्धार करून शेवटी निर्गुण पादुका ठेवून त्याच्यामध्येच अदृश्य झाले. म्हणजे महाराजांनी शरीर त्याग केले नाही, समाधी घेतले नाही. त्यांनी निर्गुण स्वरूपात मी माझ्या पीठावर मी सदा निर्गुण स्वरूपात असतो म्हणून त्या पादुका ठेवून त्याच्यामध्येच अदृश्य झाले. आणि त्यांनी जातानासुद्धा सांगितलेलं आहे, मी जसं इथे राहताना दररोज संगममध्ये स्नान अनुष्ठान आणि दुपारी भिक्षावंदन घेण्यासाठी गाणगापूरमध्ये येत असतो, तसंच मी पुढे गुप्त रूपामध्ये संगममध्ये स्नान करून गुप्त रूपात मध्यान्हकाली भिक्षाटन करतो म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे महाराजांच्या पादुकांच्या दुपारचं नैवेद्य आरती करताना नगारावस्था त्या वेळेला दत्त महाराज गुप्त रूप येऊन माधुकरी मागतात म्हणून इथे राहणारे सेवेकरी लोक, गोरगरीब लोक, साधू संत लोकांना दत्तस्वरूपी म्हणून आपण ब्राह्मण म्हणजे काश्यप गोत्राच्या भास्कर भट्टाच्या वंशस्थांच्या घरामध्ये नित्य मधुकरी सेवा, अन्नदान सेवा असतो. त्या माधुकरी सेवा झाल्यानंतर त्या पादुकाचं दर्शन बंद असतं. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत दर्शन चालू असतं, त्रिमूर्तीचं दर्शन असतं आणि संध्याकाळी 8 वाजता पालखी सोहळा असतो. पालखी सोहळ्यामध्ये महाराजांच्या उत्सवमूर्ती दररोज वेगवेगळा अलंकार करून वाराप्रमाणे महाराज इथे त्रिविक्रम भारतींना विश्वरूप दाखवल्यामुळे अनेक अवतारामध्ये अलंकारमध्ये वेगवेगळं अलंकार करून ते पालखी सोहळा केला जातो. आणि दररोज पहाटे 3 वाजता काकड आरती करून महाराजांच्या पादुका उघडून ते पूजा वगैरे केला जातो. 7 वाजेपर्यंत 7 ते 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवलेले असतात आणि पादुका त्रिमूर्तीचं दर्शन असतो. दुपारपासून संध्याकाळपर्यंत फक्त त्रिमूर्तीचं दर्शन असतो. असं ह्या क्षेत्राचं संक्षिप्त महात्म्य आहे. तर दत्त महाराजांचं दर्शन झालंय आणि दत्त महाराजांचे जे पुजारी आहेत त्यांची पण आपली भेट झाली. त्यांनी खूप छान माहिती दिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता आपण जातोय संगमकडे. संगम पण तुम्हाला दाखवून देतो आणि तिथे स्वामी भक्त दत्तभक्त येतात आणि पारायण पण करतात, तेही तुम्हाला दाखवून देतो. तर चला तर आपण संगमकडे जाऊ. तर आता आपण संगमवरती आलेलो आहेत. भीमा आणि अमरजा या 2 नद्यांचा संगम आहे आणि भरपूर पाणी जास्त आहे. मी गेल्या वेळेस आलो होतो, पूर्ण पाणी कमी होतं, तिथपर्यंत होतं, पण आता पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि तुम्ही दर्शन करून घ्या. तर आतमधला पण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. गुरुचरित्र पारायण वगैरे भरपूर लोक करत होते आणि असं म्हणतात नदीकाठी आणि इथे पारायण केल्याने, गुरुचरित्र पठण केल्याने तुम्हाला कितीतरी पटीने जास्ती पुण्य प्राप्त होतं. तर तुम्हीही इथं आला असाल किंवा गुरुचरित्र पारायण पठण केला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर करायची इच्छा असेल तरीही तुम्ही गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहू शकता. नक्कीच स्वामी आणि दत्त महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे सर्व पाहून तुम्हाला आनंद झाला का नाही तेही तुम्ही सांगू शकता. तर उद्याचा व्हिडिओ आपला मदुराईचा असेल, म्हणजे सोलापूरवरून मदुराईला आपण ट्रेनने जातोय. तो सर्व प्रवास मी तुम्हाला दाखवून देईल, म्हणजे ट्रेन नंबर, टायमिंग हे सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये कळून जाईल आणि आपण किती वाजता पोहोचतोय ते पण मी तुम्हाला दाखवून देईल. तर नेक्स्ट ब्लॉग हा मदुराईचा असेल तर नक्की तो ब्लॉग पहा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.